आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे आणि ती आपल्या शाळेमध्ये म्हणजे आपल्या शाळेचं नाव काय आहे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवंडी, या शाळेमध्ये आपण ही जयंती साजरी केली। त्यांच्या प्रतिमेचं पूजन वगैरे केलेलं आहे आणि प्रतिमेचं पूजन झाल्याच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहित असली पाहिजे। पंडित जवाहरलाल नेहरू हे कोण होते? आपल्या देशाचे पंतप्रधान आणि विशेष म्हणजे ते भारताचे पहिले पंतप्रधान होते। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्याच्या नंतर पहिले पंतप्रधान जर कोणी होते तर ते पंडित जवाहरलाल नेहरू होते। आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो। काय साजरा करण्यात येतो? बालदिन। बरं, तो बालदिन हाच का साजरा केला जातो? तर त्यांना लहान मुलं फार आवडत होती आणि लहान मुलांवरती त्यांचं फार प्रेम होतं, म्हणून त्यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा संपूर्ण देशामध्ये म्हणजे फक्त महाराष्ट्रात नव्हे किंवा आपल्या जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो। आणि या दिवशी लहान मुलांना जास्त महत्त्व दिलं जातं किंवा त्यांच्या भावभावनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो। अशा पद्धतीनं हा बालदिन आपल्याही शाळेत आज साजरा झाला आणि या निमित्ताने एक तुम्हाला उद्देशून एक पत्र आलेलं आहे। काय आलेलं आहे म्हटलं मी? पत्र। आणि त्याच्यामध्ये काहीतरी मजकूर आहे, तर ते पत्र अगोदर मॅडम वाचून दाखवतील। आधी आपण मॅडम साठी टाळ्या वाजूया सगळेजण। पॉज करतात। आज बालदिन, त्या निमित्तानं हे पत्र घेऊन आले आहे। हे पत्र हरवलेल्या बालपणानं लिहिलेलं आहे, वाचून दाखवते तुम्हाला। प्रिय बालमित्रांनो, आज मी एका जुन्या मित्राला बालपणाला पत्र लिहित आहे। हो, त्या हरवलेल्या निष्पाप हसऱ्या निरागस बालपणाला। तू हरवलास आणि तुझ्यासोबत हरवलं ते निष्काळजी हसणं, ती काळजीमुक्त रात्र आणि त्या लहानशा गोष्टीत मिळणारा मोठा आनंद। त्यावेळेस आमच्याकडे नव्हती स्क्रीन, नव्हते मोबाईल, नव्हते गेम्स, पण होती खरी जगण्याची मजा। मातीवरचा सुगंध, पावसातली धावपळ, झाडावरचा झोका आणि आजीच्या गोष्टींनी भरलेली रात्र। हेच होतं आमचं खरं जग। एक काठीची बंदूक व्हायची, 2 दगडाचे होडके बनायचे आणि कल्पनाशक्तीत व्हायचो राजा, योद्धा, वैज्ञानिक। त्या खेळण्यांना ना बॅटरी लागायची ना चार्जिंग, फक्त थोडं हसू, थोडं स्वप्न आणि खूप मोठं मन। पण आजचं बालपण ते बदललंय, खूप बदललंय। ते बदललंय, खूप बदललंय। आता मुलं खेळतात पण मोबाईलवर, मैत्री असते पण ऑनलाईन, गप्पा मारतात पण चॅटमध्ये। अंगणाच्या जागी आली आहे स्क्रीन आणि झाडाच्या झोक्याच्या जागी आली आहे गेमिंग खुर्ची। आज AI आणि मुलांच्या खेळण्यामध्ये आहे, रोबोट त्यांचा साक्षीदार झालाय आणि व्हर्च्युअल रियालिटी त्यांचं नवीन अंगण। हो, प्रगती झाली आहे, पण कुठेतरी निरागसता हरवली आहे। पूर्वी आपण मातीत खेळायचो, आज नेटवर्क मध्ये अडकलोय। पूर्वी वेळ नव्हता तक्रारीचा, आज वेळ नाही हसण्याचा। पालकांचा वेळ कमी, शिक्षणाचा ताण अधिक आणि मुलं एकाकी होत चालली आहेत। खेळण्याची जागा घेतली आहे गेम्सनी आणि मित्रांची जागा घेतली आहे स्क्रीन फ्रेंड्सनी। प्रिय बालमित्रांनो, आपलं बालपण शिकवतं की आनंद मिळवण्यासाठी ऍप नको तर आपुलकी हवी, मैत्री करण्यासाठी रिक्वेस्ट नको तर मनाचा हात हवा। AI आणि रोबोटिक्स जग पुढं नेत आहेत, पण आपण थोडं थांबूया। त्या जुन्या खेळण्यांना आठवून ठेवूया, त्या भोवऱ्यांची, त्या गोट्यांची, त्या आट्यापाट्यांची, त्या विट्टू दांडूची, त्या लगोरीची, ज्यांनी आपल्याला हसवायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला स्पर्धा नव्हे तर सोबत शिकवली। प्रिय बालपण, तू शिकवलंस हरल्यानंतर पुन्हा उभा राहायला आणि छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधायला। तूच सांगितलंस की खरी संपत्ती म्हणजे मनाची शांती आणि खरा आनंद म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं नातं। आज तू परत आलास तर मी पुन्हा पावसात भिजेन, मातीवर उघड्या पायांनी चालेल, फुलपाखरू पकडायचं नाही तर त्याच्यासोबत धावेल। पुन्हा एकदा मी होईन खरा निरागस छोटा मी, कारण तुझ्याशिवाय जीवन मोठं आहे पण मन रिकामं आहे। प्रिय बालपण, तू परत येशील का? थोडा वेळ का होईना, त्या फुलांच्या सुगंधासह, त्या पावसाच्या थेंबासह, त्या निरागस हास्यासह। तू परत आलास तर आम्ही पुन्हा माणूस होऊ, फक्त यशस्वी नाही तर खरोखर आनंदी माणूस होऊ, फक्त यशस्वी नाही तर खरोखर आनंदी माणूस होऊ, तुझाच हरवलेला मित्र। तर हे पत्र तुम्हाला आवडलं का आता? मग मॅडम साठी टाळ्या झाल्या पाहिजेत का नाही? जोरदार एकदा पहा, हे जे पत्र होतं आत्ताच वाचून दाखवलेलं, हे दुसऱ्याकडून कुठून आलेलं नव्हतं, तर ते मॅडमनी स्वतः लिहिलेलं होतं आणि स्वतः लिहून तुमच्यासाठी ते सादर केलेलं होतं। तुमचं बालपण जिवंत राहावं, तुमचं बालपण तुम्हाला जगता यावं आणि तुमच्या बालपणात सुद्धा फार फार सुंदर आठवणी याव्यात
राहाव्यात म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. या सर्व शिक्षकांसाठी सुद्धा एकदा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ओके, धन्यवाद, आभार.